महत्त्वाची बातमी, अजित पवार आजही अजून विधान भवनात उपस्थित नाहीत, पोहोचलेले नाहीत। 2 दिवसापासून विधान भवनाच्या कामकाजात अजित पवार यांचा सहभाग दिसत नाहीये। भुजबळांसह काही नेते मंत्रिमंडळात नाहीये, त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेलं नाहीये आणि यावरून ते नेते नाराज असताना अजित पवार विधान भवनाच्या कामकाजापासून दूर का आहेत असा सवाल उपस्थित होतोय। भुजबळ यांचा रोख अजित पवार यांच्याकडे असल्यानं अजित पवार दूर आहेत का याची ही चर्चा सध्या जोरदार रंगतीये। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। निलेश, कार्यकर्त्यांशी संवाद साधत नाहीयेत अजित पवार, विधिमंडळाच्या कामकाजात सहभागी होत नाहीयेत, नेमकं काय घडतंय? प्रज्ञा, उपमुख्यमंत्री अजित पवार कायम वक्तशीर म्हणून त्यांची ओळख आहे। कायम वेळेमध्ये उपस्थित असणारे अजित पवार आता विधानसभेचं कामकाज सुरू होऊन तर विधान भवनाच्या दिशेने अद्याप गेलेले नाहीयेत। अजित पवारांचं हे नागपूरमधलं सरकारी निवासस्थान आहे विजयगड नावाचं, याच निवासस्थानी अजित पवार असल्याची माहिती आहे। सध्या आपण या परिसरात जर पाहिलं तर अजित पवारांची पूर्णपणे सिक्युरिटी असेल, यासोबतच अजित पवारांचे सर्व महत्त्वाचे स्वीय सहाय्यक OSD ही सर्व मंडळी सध्या विजयगड निवासस्थानीच आहेत। इथं जे कार्यकर्ते भेटायला येतात त्यांना स्पष्टपणे सांगितलं जात आहे की अजित पवार बाहेर गावी गेलेले आहेत। कुणाला सांगितलं जाते अजित पवार दिल्लीला गेले आहेत, मात्र विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार अजित पवार आपल्या नागपुरातल्या या सरकारी निवासस्थानी आहेत आणि अद्याप ते आपल्या विधिमंडळ कामकाजाच्या दिशेने म्हणजे विधान भवनाच्या दिशेने गेलेले नाहीयेत। काल दिवसभर अजित पवार विधान भवनाच्या कामकाजामध्ये सहभागी झाले नव्हते। काल सकाळी साधारणपणे 10 वाजता विधानसभा सभागृह सुरू झालं आणि 12:30-1 वाजता संपलं, मात्र या कालावधीमध्ये देखील अजित पवार उपस्थित राहिले नव्हते आणि दिवसभरामध्ये कुठल्या कार्यकर्ते किंवा पदाधिकारी किंवा कुठले अधिकारी यांना देखील भेटले नव्हते। आज सकाळपासून मात्र विजयगड निवासस्थानी सर्व अधिकारी जात आहेत, आतमध्ये अजित पवारांची भेट होते आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।